नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी सोहळा नात्यांचा. आशू, ते साबण बिमन लावत बसू नको, नुसतं पाण्याने धुवून टाक. मामा, पोस्टात नंतर जा, आधी जरा घरी येऊन जा की जेवायला. कार ढाल म्हणून तरी मला वाटलंच काहीतरी घोळा हाय. मामा, ते समजा नंतर सांग, तू आधी चल माझ्या बरोबर. अण्णा हे घे. अरे वा 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 वा, फास्टच आणलास की. इस्त्री पण मारल्या. वा वा, आभारी आहे. मामा चल निघूया, उशीर होतोय. चल. ए आलो का? रे पिट्या, कुठं कुठं गेलता तुम्ही? कुठे म्हणजे मामाकडे गेलो आणि आते 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 हा तू म्हणलीस ना आत्ताच्या आत्ता या म्हणून आलो. आत्ताच्या आत्ता कधी मामा. अरे मला कशाला मध्ये ओढतोस? आधी अंदाज तर येऊ दे. कसला अंदाज? हे ते मामा, मी तुझ्याकडे नंतर येते. त्या अगोदर या दोघांकडे बघते. हाय रे पिट्या, हा मी कधी म्हणलं तुला आत्ताच्या आत्ता ये म्हणून? म्हणले नाहीस काही तू? मग मला असं का वाटलं तू असंच काहीतरी म्हणलीस फोनवर. कुठे? कोण कुठे? तो मगाशी व्हिडिओ कॉल केलता ना व, तेव्हा शर्टावर डाग होता. तो डाग कुठे? डाग? अगं आंबे, तेच सांगत होतो तुला. ते काय झाले, माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाले. ते सगळीकडे असे डाग डागत दिसतात. वैनारी पिट्या. हा हा वय 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 काय मामा. हो हो, माझं तर म्हणजे ते पिवळा हिरवा हिरवा निळा दिसतंय. हा हे मोबाईल मध्ये सेम प्रॉब्लेम आहे. ए मामा, साडी आवडली ना व मामीला? अग साडी साडी कुठली साडी? अण्णा दादा, एकदम खरं खरं सांगायचं. एकदम खरं. सरू आत्तीकडे गेलता ना व? अगं आंबे, माझी शपथ आहे तुला. खरं काय ते सांग. अगे आंबे, तुझा अण्णादादावर इतका विश्वास आहे, हे म्हणजे मलाच नाही अख्ख्या पंचकृषीला ठाव आहे. पण हे आज काय चाललंय? म्हणजे लाडकी बहीण या लाडक्या दादाला म्हणजे खरं खोटं करायसाठी शब्द घ्यायला लावली. नाहीतर काय,
अरे अंबिका ताईंचं आणि देवा भाऊंचं नातं कसं असं 9 गावात माहितीये. हा जर उद्या जाऊन 9 गावात कळलं की बाबा अंबिका ताईंनी खरं खोटं करण्यासाठी देवा भाऊंना शपथ घ्यायला लावली तर काय राहिलं? काय राहिलं म्हणजे भावानं बहिणीसाठी शपथ घेतली म्हणून काय बिघडलं भय? अगे अंबे, काय चाललंय तुझं सकाळपासून? शपथ घे शपथ घे असं कुठं असतं वय? अन्नदादा, माझ्या मनाच्या समाधानासाठी तरी खरं सांग की. अगं अंबे, सांगतो. मी सर्वात तिच्या घरी गेलो नव्हतो. गेला नव्हताच ना व? अरे मग झालं तर केवढा वेळ लावलास? मी प्रश्न अन्नदादाला विचारला ना व? अहो मग तुम्ही कशाला टेन्शन घ्यायले? ए पिट्या, अरे हस की जरा. जया, अरे ज्या कामासाठी बोलवलं त्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. कशासाठी? आता हाय का? मिळणार मिळणार, समद्यांना जीवन मिळणार. इथून कोणी बी उपाशी जाणार नाही. हा, सबको मिलेगा, बराबर मिलेगा. आदू चला जेवायला. पण एक अट आहे. देवा भाऊ, मी घरी जातो जेवायला. आय घरला जाणार मग ते जेवायला केलंय ते डोक्यावर थापू आहे. चला वाढती. चला सुरू करा आता जेवायला. थांबा थांबा थांबा. मगाची अट माहितीये ना व? हात फोल्ड न करता जेवायचं. कळलं का पिट्या? अरे शर्टाचे हात आहेत ना, म्हणजे ते फोल्ड करायचे नाही, त्याचे पुढे सोडायचे आणि जेवायचं. तर मला तर हातच नाही. हा, नाही मला वाटते ते न सांडता जेवायचं असेल. नाही नाही मामा, अरे शर्टाच्या बाह्या नाही फोल्ड करायच्या. यो जो हाडा माझाचा हात आहे ना, तो फोल्ड न करता जेवायचंय. पण हे कसं शक्य आहे? अरे जमतंय, करा की एकदा ट्राय. पिट्या, चिटिंग नाही पाहिजे. ए नाही नाही मामा मामा, नाही नाही चिटिंग नाही. हे आंबे, तू काय योगासनाचा क्लास लावलायस काय? याऊ तू तर सांगी तिला. तुम्हीच लाडावून ठेवली आहे तिला. आता हट बी तुम्हीच पुरवा. ए मामा, एकदा लास्ट ट्राय कर की. अरे जमलं रे. अरे का ताटात पडतोस का काय? अरे मला माहितच होतं तुम्हाला जमणार नाही म्हणून. आता आम्ही तुम्हाला दाखवतो हात फोल्ड न करता कसं जेवायचं ते. अन्नदादा, आता आपण त्यांना दाखवूया हात फोल्ड न करता कसं जेवायचं ते. चिटिंग आहे. मग मी मामानं असं भरवलं असतं की. मग अरे पिट्या, पण मी असं कुठं म्हणलं काही एकमेकांना भरवायचं नाही म्हणून. मी असं म्हणलं होतं की हात फोल्ड न करता जेवायचंय. काय तुम्हाला तर डोकंच नाही बघा. माझ्या अन्नदादालाच डोकं आहे. बरं बाई, तुझ्या अण्णाचा झाला ना डोकं. जीव ना. हा. आजी
अगं मला बी कधीतरी असलं प्रेम दाखवत जा की. आता मी भरू काय काय तुला हा खा ग. जया लेकरा काय झालंय काय? अजय, आबांच्या बहिणीशी नातं टिकवायला सख्या बहिणीची शपथ मोडावी लागली ग. सुरुवातीला काय काय नाही केलं आपल्यासाठी. त्याच्या हातचा प्रत्येक घास गोड लागायचा, कारण तिने ते आमच्यासाठी तेवढ्याच मायना केलेलं असायचं ग. तंबूला झोप यायची नाही म्हणून आपल्या हाताचा पाळणा करून दबक्या आवाजात गायलेली अंगाई अजून कानात घर करू नये. जेव्हा ती आमच्या डोळ्यात काजळ लावायची तेव्हा रखरखणारं डोळं क्षणात गारवायचं ग. आत्ती आंबीसाठी कुणाला न कळता लपून छपून आपल्या वाढत यायची. आंबीला आपल्या अंगावर दूध पाजलं का त्या माऊलीनं. आई आबा नाही त्याची जाणीव होऊच दिली नाही. ते नेहमी म्हणायची, तुमची आई कुठे गेलेली नाही, ती तारा झाल्या तारा. आता तू सांग, आईसारखं प्रेम करणाऱ्या आत्याकडे जाऊ नये का सख्या बहिणीची शपथ म्हणू नये? त्यात माझं काय चुकलं काय? पप्या कशी गेली बी विटी? आंबे तुला आज कोण पोरगा बघायला नाही नव्हता का रे? काय नाही रे, प्रयोगशाळेतली रसायनं कमी व्हायल्यात. अगं हे आंबे, तुझी सर्व आत्या बघ. सर्व आत्या हे अशी काय करायला लागली? सर्व आत्या सर्व आत्या सर्व आत्या अगं हे सर्व आत्या, ही सर्व आत्या अशी काय करते? सर्व आत्या सर्व आत्या, अगं असं काय ग? सर्व आत्या काय कुठं? मग पळत का होतीस? नाही, तसं काही बी नाही. तुम्हाला दोघांनी त्रास नको म्हणून. अगं कसला त्रास? जया आलता शिदोरी घेऊन. नेहमीसारखं ती दोघं त्याला लई बोलली. आल्या पावली परत जा. जयदेवांना, मी तर वाद घालायला नाही आलोय, माझ्या आत्तीला भेटायला आलोय. आत्ती, आजीने तुझ्यासाठी साडी आणि कुंकवाचं करंट पाठवलंय. हे तुमचे सगळे मानपान गेले खड्ड्यात. अहो, राजकारण वेगळं ठेवा आणि आपलं नातं वेगळं ठेवा की. आता मी गावचा सरपंच म्हणून नाही, सुरुवात तिचा तुमचा भाचा म्हणून तुमच्या समोर उभा आहे. काही चूक झाली असेल तर मला. जया नाही, आता या दोघांना
अन्नदात्याच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावणार म्हणजे लावणारच. अचानक ही सभा बोलवण्याचं कारण कळू शकेल का? म्या सांगतो. या गावचे सरपंच जयदेव महिपत राजे शिर्के म्हणजे माझा अण्णादादा, त्याच्या आत्तीकडं लाडू आणि आत्तेच्या मानाची साडी घेऊन गेला असताना राघव आणि रंगरावनं या गावच्या सरपंचाचा अपमान करून त्याला पाठवून दिलं. अंबी, कुणाकडनं काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हा आमच्या घरचा मामला आहे, कळलं का? त्यामुळं त्याच्यात पंचायतीचा काही संबंध येत नाही. आणि काय हो बोंगाळे, मला सांगा सरपंच कोण आहे? यो जया का ही पोरगी? आणि ग्रामपंचायतीची सभा म्हणजे काय पिट्ट्याचा खेळ आहे? मनात आलं की बोलवा सभा. आमच्याकडे वेळ नाही असल्या फालतू करण्यासाठी इथे यायला. चला सभा बारकास निघा. हा चला झोपा करला जाऊन. आणि एक कारण आहे, गावात दारूबंदी असूनही हे दोघे त्यांच्या अंगणात बसून दारू पित्यात. खरंय ना? पुरावा कुठं आहे? माझ्याकडे पुरावा 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 पुरावा. बघा पुरावा पुरावा. ए रेड्या इकडे दाखव. बघा हे दुसऱ्यांच्या बॉडीवर आमची तोबाडा लावल्यात. हे खोट आहे. रघु गावलोय आपण, गप्प बस. नाना हे काय बरोबर नाही. आम्हाला का नाही ह्याच नाही कायदा असं कुठे असते वे? त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हो हो, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अंबिका सांगेल तीच शिक्षा. गावचा नियम राघवनं मोडलाय. तवा या गावचे सरपंच जयदेव राजे शिर्के यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी लागेल. ए पोरे काय बोलतोयस? ही काय शिक्षा आहे काय? आणि कुणाला? ते बी माझ्या पोराला. मान्य नाही आम्हाला ही शिक्षा. बरं, आणि प्यायली दारू प्यायली, पण स्वतःच्या बापाच्याच पैशानं प्यालोय की. तुमचं काय गेलं? वय नियम तो नियमच. हे नियम सांगणार मुख्य दाडवान फोडीन तुझं. नाना, समद्यांना नियम सारखाच आणि एकमतानं गावात बाटली आडवी केल्या ना. आता पंचायतीच्या सदस्यांनीच असं केलं तर कसं व्हायचं?
बघ मी तुमचं सदस्यत्व रद्द होऊ शकते. तुम्हाला निवडणुकीला उभा राहता येणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आतडी येतील ना रेड्यातनं बाहेर आता. पुढचा विचार पण करायला पाहिजे. शांत राहा. ठीक आहे, शिक्षा आम्हाला मान्य नाही. तुम्हाला पाहिजे असलं तर दंड भरतो. वाटलं तर डबल दंड घ्या. डबल. एवढीच पंचायतीच्या तिजोरीत भर पडेल. सांगा काय दंड आहे. नाही चालणार. कसं आहे ना, कित्येक जण दंड भरून पुन्हा त्याच चुका करतात. आता पुन्हा पुन्हा त्याच चुका होऊ नये यासाठी आहे ही शिक्षा. आम्हाला अंबिकाने सुचवलेली शिक्षा मान्य आहे. आम्हाला मान्य आहे. अरे काय चाललंय आता? ही पोरगी चालवणार होय पंचायत? ये अंबिके, दंड द्या लागलोय ते गुमान भरून घे, नाहीतर घ्या काढून आमच्याकडनं काय घेता येते. ये चल. ठीक आहे, आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. हो हो, आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. जया, झालं गेलं विसरून जा. मी माफी मागते. पाया पडते तुझ्या. मामा, फॅमिली ड्रामा सुरू झालाय. चला. तू ये घरला, तुला धावतो. सुरुवात ती माझ्यामुळे तुला नाही ग, आऊन पाठवलेली मानाची साडी नाही, पण आशीर्वाद तरी मिळाला. आंबे, मी तुझ्याशी खोटं बोलायला नको होतं. अन्नदादा, तू हत्तीच्या चांगल्यासाठीच गेला असशील, पण यापुढे माझ्याशी खोटं बोलायचं नाही. देवाचं. अगं आंबी, आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.